नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत किती वर्षाच्या पूर्ततेनंतर कोणतं महोत्सव वर्ष साजरं केलं जातं. 25 वर्षाच्या पूर्ततेनंतर साजरं केलं जातं ते आहे रौप्य महोत्सवी वर्ष आणि साधारणतः 50 वर्षाच्या पूर्ततेनंतर साजरं केलं जातं ते आहे सुवर्ण महोत्सव आणि साधारणतः 60 वर्षाच्या पूर्ततेनंतर साजरा केला जातो तो हीरक महोत्सवी वर्ष आणि साधारणतः 75 वर्षाच्या पूर्ततेनंतर साजरं केलं जातं ते अमृत महोत्सव वर्ष आणि 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर साजरं केलं जातं ते शताब्दी महोत्सव. शताब्दी महोत्सवानंतर साधारणतः 125 पूर्ण वर्ष झाल्यानंतर साजरं करतात ते शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आणि 150 वर्ष पूर्ण झाल्यानंतर साजरं केलं जातं ते शतकोत्तरी सुवर्ण महोत्सव वर्ष आणि साधारणतः 160 वर्ष पूर्ण झाल्यानंतर साजरं केलं जातं ते शतकोत्तरी हीरक महोत्सवी वर्ष. 175 वर्ष पूर्ण झाल्यानंतर साजरं केलं जातं ते शतकोत्तरी अमृत महोत्सवी वर्ष आणि 200 वर्ष पूर्ण झाल्यानंतर साजरं केलं जातं ते द्विशताब्दी महोत्सवी वर्ष. आताच आपल्या देशानं 2022 साली आपल्या देशाचे स्वातंत्र्य प्राप्तीचे 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अमृत महोत्सव साजरा केलेला आहे. आपल्या देशाचा 2022 साल हे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून गणलं गेलेलं आहे. चला तर मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं महोत्सवी वर्ष आणि किती वर्षानंतर ही महोत्सवी वर्ष साजरी केले जातात. अशाच आपण नवीन व्हिडिओमध्ये परत भेटूच. तोपर्यंत धन्यवाद.